हे बघा, महाराष्ट्राच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरी ह्या सगळ्या 2-3 दिवसामध्ये मिळणार नसलं, तरी बहुतांश प्रश्नाची उत्तरं ह्या घरात दडलेली आहेत. हे प्रशांत बनकरचं घर आहे. फलटणमधल्या हुडको इथे प्रशांत बनकरच्या घराच्या बाहेर मी उभा आहे, ज्या ठिकाणी आज आपल्यात नसलेल्या दिवंगत डॉक्टर राहायच्या आणि प्रशांत बनकरला अटक केलेली आहे. हा हुडकोचा परिसर आहे प्रज्ञा. या हुडकोच्या परिसरातला काही अंतरावरतीच रामराजे निंबाळकर जे विधान परिषदेचे सभापती होते ते राहत आहेत आणि प्रशांत बनकरच्या कुटुंबियांशी पण मी संवाद साधणार आहे. मला हे समजून घ्यायचं आहे की ह्याच्यात अनेक गोष्टीचा उलगडा होत नाही आहे. हे नेमकं कसं घडलं आहे, काय इथे त्या कुटुंबियांशी त्यांचं बोलणं होतं, ह्या त्यांच्या प्रशांतचे ह्या बहीण आहेत. थोडंसं तुम्ही पुढे या. एकतर मला सांगा, प्रशांतला अटक कुठून केली आहे पोलिसांनी? ऍक्च्युली इथूनच केलेली आहे. हा म्हणजे घरून घरूनच केली आहे ना? अटक म्हणजे आम्हीच बोलवलो की आलंय, आम्ही या म्हणून पोलीस घेऊन गेले. ठीक आहे. ही सगळ्यात पहिली एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग बातमी. प्रशांतला पोलिसांनी घरच्यांनी सांगितल्यानंतर अटक केली आहे. पोलिसांचं जे म्हणणं आहे, जे रेकॉर्डला त्यांनी घेतलं की कुठल्या तरी गावामध्ये वगैरे केलेली आहे, ते खरं नाही आहे. हो, बरोबर आहे? ते तुम्ही त्यांना इथे बोलवलं, बरोबर? प्रशांतला तुम्ही सांगितलं की तू पोलिसासमोर जा, हो हो, बरोबर ना? इथून नेलेले रात्री. इथे किती वाजता आले पोलीस इथे? हे डिटेल मी नव्हते ना, माझा भाऊ मोठा सांगेल तुम्हाला. ओके, ते आहेत मध्ये भाऊ? आता कोर्टामध्ये गेले बरं, ते होते. कोर्टामध्ये गेले, पण पण प्रशांत इथूनच नेले. आणि आम्ही त्याला बोलवलं, तो खूप घाबरला होता. 2 दिवस त्याला शोधून मग आणलं, एवढा घाबरला होता. नंतर पोलीस मारणार नाहीत, काय करणार, त्याला खूप समजवलं. तो आला, आम्ही पोलिसांना बोलवलं, इथून त्याला घेऊन गेले. प्रज्ञा, पुढच्या अर्ध्या तासामध्ये महाराष्ट्रातल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं, त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. अर्थात ही यांची बाजू आहे, पण ह्यातनं महाराष्ट्राला एवढं तरी कळेल की ह्या बनकर कुटुंब आणि आज आपल्यात नसलेल्या दिवंगत डॉक्टरांचा काय संबंध होता. डॉक्टर राहायच्या कुठं? डॉक्टर मॅडम वरती वरती राहायच्या. ही रूम आहे का डॉक्टर? या अलीकडे थोडंसं आपण दाखवू. इथे वरच्या बाजूला. आणि किती भाडं वगैरे त्यांना? रेंट 4,000 होतं. ओके, 4,000 रेंट होता. मी एवढे तपशील का विचारतोय ते पुढच्या प्रश्नात आपल्या लक्षात येईल. किती महिन्यापासून ते इथे राहतात? वर्ष झालं तर राहता येत तिथं. 1 वर्ष. पण वरती जर या रूम असेल तरी खाली माझे आई वडीलच असतात. माझे 2 भाऊ पण नाहीत. माझ्या वहिनी तिकडं आहेत, म्हणजे बाळ झाल्यामुळं. तर आम्ही जसं मुली 3 माझ्या वडिलांना, तसं त्यांनी मुलीसारखं हे केलं. त्या खाली आई पशीच असायच्या. चला मध्ये जाऊ आता तुमच्या घरात. हा, त्यामध्ये इथे असायच्या, आईसारख्या राहायच्या, बरोबर? आई बरोबरच मुली म्हणजे आई बरोबरच असायच्या. हे प्रशांत बनकरचं घर आहे आणि पहिला जो दावा पोलिसांचा होता तो कसा बरोबर नाहीये हे तर आता दिसतंय आपल्याला. पोलिसांनी इथूनच प्रशांत बनकरला ताब्यात घेतलं, तेही कुटुंबियांनी समजावून सांगितलं असं कुटुंबियाचं मत आहे. यात ताई तुम्ही इथे आपण चर्चा करू, कारण काही प्रश्नांची उत्तर काय मला अपेक्षित आहेत ते मी जेव्हा मी यांना प्रश्न विचारले प्रज्ञा तेव्हा लक्षात येईल. मला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती अशी आहे बरं का, की मुळामध्ये प्रशांत आणि डॉक्टरांचं काही विवाहापर्यंत गेलो होतं का प्रकरण? नाही. पहिली गोष्ट, माझे बाकीचे बहिणी भाऊ, आमचं कुटुंबांचं जेवढं त्यांच्याशी क्लोज कॉन्टॅक्ट होतं तेवढंही प्रशांतचं त्यांच्याशी नव्हतं. प्रशांत इथं कधीतरी येत होता आणि आला तरी सॅटरडे येऊन तो संडे जात होता. 2-3 महिन्यातून एकदा यायचा. प्रॉब्लेम हा झाला मागच्या मंथमध्ये, त्याला डेंग्यू मलेरिया म्हणजे झालं, तो खूप आजारी होता. तो इथं आला, मॅडमनी त्याला ट्रीटमेंट दिली, तेव्हा त्यांची दोघांची ओळख झाली, तेव्हा त्यांनी नंबर वगैरे भैयाचा घेतला होता. हे होऊन पण डॉक्टर ह्या म्हणे आम्ही त्याला रिस्पेक्टलीच, डॉक्टर आहेत म्हणून रिस्पेक्टलीच तो बोलत होता त्यांच्याशी, असं काही नव्हतं. त्याच्यानंतर ना तो गेला पुण्याला, तेव्हा त्यांनी प्रशांत पुण्याला सुद्धा म्हणजे ट्रीटमेंट झाली, बरं झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर त्यांनी त्याला मोबाईलवरती प्रपोज केलं. डॉक्टरांनी प्रशांतला प्रपोज केलं आणि ते आहे, प्रूफ पण आहे, मेसेज. आता नाही, पोलीस नंतर तुम्हाला दाखवतील, मी नाही दाखवू शकत. पण तुमच्याकडे प्रूफ आहे. ठीक आहे. हा बनकर, थांबा ना, एक टप्प्याने. बनकर कुटुंबियांचा सगळ्यात मोठा दावा आहे की जे पोलिसाकडे तुम्हीच ते दिलेत पुरावे, बरोबर ना? पोलिसाकडे त्यांनी असे पुरावे दिलेत की ज्या पुराव्यातनं असं दिसतं आहे की बनकर प्रशांतला डॉक्टरांनी प्रपोज केलं होतं असं त्यांचं मत आहे आणि त्याचे पुरावे आता त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत. पण हे पुरावे जे आहेत, हे पुरावे एवढा एकच आहे की आणखी काही पुरावे? नाही, त्याच्याकडं सगळे म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये ना पूर्ण चॅटिंग रेकॉर्डिंग सगळे आहेत आतापर्यंतचे. त्यांनी सुसाईड केले त्या दिवसापर्यंतचे सगळे आहेत, सुसाईड केल्यापर्यंत सगळे पुरावे आहेत की माझ्या भावाला त्यांनी किती मेंटली टॉर्चर केलं आणि माझ्या भावाने एकही कॉल केला नाही, त्याला कॉल करत होत्या.
पहिली गोष्ट त्यांचं कॉन्टॅक्ट प्रपोज केल्यानंतर नाही म्हणला भैया, नंतर कॉन्टॅक्ट नव्हतं. अच्छा, तुमच्या भावांनी डॉक्टरांना नाही म्हणलं तुमच्यावर लग्न नाही करत असं सांगितलं. हो, आणि डॉक्टर व्यवस्थित त्यांच्या समजून सांगितलं. आणि प्रॉब्लेम हा आहे की मॅडम त्यांच्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं त्या एवढ्या डिस्टर्ब होत्या 2-3 महिन्यापासून की मी मागच्या मंथमध्ये आल्यानंतर न सुद्धा मी बोलत होते, तर मी एक बोलायची ते वेगळं बोलायच्या. तेव्हा मी म्हणलं नाही, त्यांना, नाही, पुन्हा एकदा सांगा काय करायचं त्या. मी ज्यावेळेस आले त्यावेळेस आम्ही एकत्र दोघी जेवत होतो. मी त्यांना असंच मेडिकल म्हणजे डॉक्टर माझं मेडिकल विषय मी त्यांना बोलायचे, तर त्या वेगळंच उत्तर द्यायचे. म्हणलं मॅडम काय झालंय, मी बोलते तुमचं लक्ष नाही. तर त्या म्हणल्या मला म्हणजे जॉबमध्ये खूप टेन्शन आहे, स्ट्रेसमध्ये काय नाही पण तो एवढंच काय असं. ट्रेस होता त्यांना? नाही मी विचारलं, पोलीस त्यांच्याकडनं खोटे अहवाल मागून घेत नाही आहेत. तसलं त्यांनी काही, आमच्या घरात ते पोलीस असलं काही माहिती पण नव्हतं. आम्हाला कसं वाटलं असेल आता जॉबमध्ये असतोच ना, काय नाही माझं जरा पर्सनली टेन्शन आहे, मी मग वेगळ्याच टेन्शन मध्ये, एवढंच बोलल्या त्या. काही बोलल्या नव्हत्या आम्हाला त्यात. ते काही आम्हाला आता समजते सगळं, आम्हाला काहीही माहिती नव्हतं. आणि त्यानंतर ना मग भैया नाही म्हटल्यानंतर त्यांचं काही बोलणं वगैरे नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बोलण्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली ते आणि तुमचं बोलण्यात थोडी विसंगती आहे. विसंगती ही आहे की प्रशांतनी आणि तुम्ही कुटुंबियांनी मिळून डॉक्टर आणि त्यांच्या फॅमिलीला कुठल्या देवदर्शनाला नेलं होतं अलीकडे. हा, ते काय कुटुंब म्हणजे काय झालं, तिचे आई वडील त्यांना भेटायला आले होते मॅडमला. तर मग आल्यानंतर ना ते शिंगणापूर आहे ना इथं, हा, तुमच्या जवळचं तर तर मॅडम म्हणल्या जायचं आता गाडी आहे ना, मग आई वगैरे आई वडील सगळे ते गेले होते फिरायला. आणि काय नाही, पण तुमचं पण लग्नापर्यंत आलं होतं असं दिसतं जवळपास, जरी प्रशांतनी सुरुवातीला नाही म्हटला. अहो माझा भाऊ आता नाही म्हणला 15 दिवसापूर्वी, तुम्ही असं नका बोलू. म्हणजे तो नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं त्यांचं. आणि माझ्या आई वडील ते गेलते. डॉक्टरांनी प्रपोज केलं ते किती दिवसापूर्वी? आता ह्या जस्ट 10-15, आता ते एवढं डिटेल नाही त्या ह्याच्यामध्ये समजेल तुम्हाला, ते काढलेले आहेत त्यांनी. तुमचं असं म्हणताय की कारण त्यांनी आम्हाला पण काही एवढं डिटेल सांगितलं नव्हतं, जेवढं आम्हाला प्रूफ मध्ये म्हणजे एवढं डिटेल कळेल तुम्हाला, आहे ते सगळं कळेल. तुमचं असं म्हणताय की डॉक्टरांनी 15 दिवसापूर्वी प्रशांतलाच प्रपोज केलं. तर तो नाही पण म्हणाला होता, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं. ही तर लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर पण ते एकमेकांशी बोलत नव्हते. एकत्र सगळे दिवाळी साजरी केली, फटाकडे वाजवले. तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळी साजरी? मी नव्हते, माझी फॅमिली, ती म्हणजे फॅमिली मेंबर झालते आमची. मी तुम्हाला हेच सांगते, माझ्या आईने आम्ही जसं मुली ना तसं तिला सांभाळे. जेवायला ती हाताने घेऊन घेत होती, काय बनवायचं चहा हाताने, म्हणजे एवढं आमचं कॉन्टॅक्ट. आणि हे तर कोण नाही, आई वडील दोघंच असतात आणि मॅडम तिघच राहत होते. माझे दोन्ही भाऊ पुण्याला, मी पण पुण्यालाच असते. दिवाळीच्या दिवसात काय झालं? लक्ष्मी पूजन दिवशी मी नव्हते, म्हणजे मी इथं माझ्या गावी घरी होते. पण लक्ष्मी पूजन दिवशी सगळे फोटो वगैरे काढले, त्यांनी रांगोळी काढली, मॅडमनी पूजा केली, सगळं आईला करू लागल्या. आणि ते झाल्यानंतर ना भैया बोलत नव्हता त्यांच्याशी, म्हणजे जास्त वाद नाही म्हणल्यानंतर त्यांचं काही बोलणं कॉन्टॅक्ट नव्हतं. अच्छा, म्हणजे प्रशांतनी ज्या वेळेला म्हटलं की मला तुमच्यावर लग्न करायचं नाही, त्याच्यानंतर प्रशांतचं बोलणंच नव्हतं नव्हतं. आणि त्यानंतर तो इथं आला, बसला होता, सगळे बसले होते. ते फोटो काढलेले त्या बघत म्हणले असे फोटो काढलेत, नीट काढले नाहीत. आणि त्यांना मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे ते वेगळंच बोलायचं. एक मिनिट, तुम्ही आतापर्यंत 3 वेळेला म्हणालात की डॉक्टर मेंटली डिस्टर्ब होते, हे कशाच्या आधारावरती तुम्हाला? हे बघा, जर मी तुम्हाला मी म्हणलं तुम्ही जेवण केलंय का, मॅडम तुम्ही जेवण केलंय का, असं मी 3 वेळा विचारलं, तर ते असं. आणि जेवण नव्हत्या करत, काय नाही ना, पूर्ण असं सारखं रडल्या गच्चर अशा असायच्या, सारखं असं असायच्या. मग आता आपल्याला टेन्शनमध्ये जी व्यक्ती हसरी नेहमी असते अशी टेन्शनमध्ये समजतंच ना. आणि त्या स्वतःहून म्हणाल्या भैयाला, की भैया म्हणाला की भैयाला त्या बोलल्या की तू असं फोटो कशाला काढले, तसे काढले. मग म्हणाल मॅडम मला असं बोलू नका, मला आवडत नाही, असं बोलला. मग तेव्हा त्या म्हणाल्या मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये, खूप मेंटली डिस्टर्ब आहे, आणि तुम्ही असं बोललाच का, मला असं बोलायला नव्हतं पाहिजे, त्यामुळे मला आणखीन टेन्शन आले. सॉरी मॅडम म्हटलं, सॉरी तुम्हाला म्हणजे वाईट वाटलं असलं, सॉरी मला खूप टेन्शन आहे, असं तसं म्हणलं, डायरेक्ट गेलं. आपल्या प्रेक्षकांसाठी प्रज्ञा हे सांगितलं पाहिजे की ही बनकर कुटुंबाची बाजू आहे आणि ही पोलीस तपासामध्ये पण त्यांनी मांडलेली बाजू आहे, जे आत्ता एक्सक्लुझिव्हली NDTVच्या प्रेक्षकांना कळतं आहे की बनकर कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे प्रशांतला डॉक्टरांनी प्रपोज केलं, त्याची त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे, ती त्यांनी पोलिसाला दिलेली आहे. आणि पुढेही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याच्यावरती चर्चा होणार असल्यामुळं ही बाजू एकदा महाराष्ट्राने समजून घ्यायला हवी. याचा अर्थ
दुसरं आणखी पोलीस तपासात जसं समोर येईल तेही आपण म्हणू, पण कुटुंबाचं काय म्हणणं आहे ते तरी नीट समजून घेतलं पाहिजे. तर तुमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर ह्या मेंटली डिस्टर्ब होते असं तुम्हाला हो, वाटायचं? खूप टेन्शन मध्ये होत्या त्या. हे एकच कारण मी उदाहरण की आणखी काय? उदाहरण म्हणजे कसं, मी नेहमी येते ना, ते क्लोजली खूप बोलायच्या, बसायच्या. पण मी आता एक दोनदा आले होते ना मागच्या आठवड्यामध्ये, आले की आले होते. पण त्या खूप अशा शांत, एकट्याच अशा टेन्शन मध्ये जेवण करायच्या, शांत शांत अशा होत्या. ते झाल्यानंतर ना म्हणजे कसं, त्या भैयाला पण बोललेलं त्याच्यात आहे की मी खूप टेन्शन मध्ये, की ओके, हे कशामध्ये आहे ते रेकॉर्डिंग? नाही, हा ते मोबाईल मध्ये. आता मी एवढं सांगू शकत नाही तुम्हाला, तुम्हाला समजेल नंतर. तर ते माझ्या भावाने त्याला खूप, उलट ज्या दिवशी सुसाईड केलं त्या दिवसापर्यंत भाऊ त्याला समजून सांगत होता, ठीक आहे तुम्ही टेन्शन मध्ये, मी बाहेर आहे आता, आपण घरी आलो तुम्ही आईनानाशी आपण बोलूया, काय टेन्शन आहे, उलट तुम्ही शेअर करा, काय तुम्ही नुसतंच म्हणताय टेन्शन मध्ये असं तसं असं. म्हणजे सुसाईडच्या दिवशी काय घडलं? तो इथून गेला ना सकाळी की त्या खूप कॉल करत होत्या आणि ते तेच तेच म्हणजे त्या मेंटल डिस्टर्ब म्हणजे कसं एकच वाक्य सारखं सारखं तेच सांगायचे. आता मेंटली डिस्टर्ब म्हणजे माणूस कसं बोलतंय काय ते त्याला समजा, असं वेगळाच बोलत असायच्या. ते सारखे फोन करायच्या एक एक मिनिटाला आणि तेच तेच सांगायचे, म्हणजे मला टेन्शन आहे आणि तुम्ही टेन्शन मध्ये मला बोललंच का, असं असं त्याला लय टॉर्चर केलं. ते आहे सगळं, ते तुम्हाला नंतर प्रूफ आणि मग त्या दिवशी काय घडलं? भाऊबीजे दिवशी तो इथून गेला फ्रेंडकडे. नंतर सकाळी त्याला खूप टॉर्चर केलं, सारखे सारखे कॉल करून, तुम्ही मला असे बोललाच का, तुम्ही बोला. टॉर्चर म्हणजे काय? तेच की फोटोवरून की तो बोलला ना, त्या बोलल्या तुला कळत नाही का असं फोटो काढले तसे काढले. कसे फोटो काढले होते? फोटो म्हणजे फॅमिलीचे नीट काढले नाहीत, इकडं ब्रर आलाय, इकडं काळपट आलेत, असं फॅमिलीचे त्याचे पण त्या दिवशी जो भाऊबीजेच्या दिवशी जो वाद झाला, नाही नाही लक्ष्मीपूजन दिवशी वाद नाही म्हणता येणार याला, नाही. सिंपली आता तुम्ही माझा फोटो काढला तर मी म्हणाला व्यवस्थित काढला नाही असं आलंय, पण त्या अशा नव्हत्या बोलत. त्यांनी एकच, मग तो म्हणला मॅडम प्लीज, आणि तो खूप सारखं सारखं तेच तेच, एक तर तो बोल इग्नोर करत होता त्यांना, ते सारख्या येऊन मग बसून तशा बोलल्या. मला एक प्रश्न पडत, मग समजा डॉक्टरांच्या बद्दल तुमचे एवढे आक्षेप होते तर त्या तुमच्या म्हणजे आम्हाला आता समजलं हे सगळं, आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही मग प्रशांत किंवा प्रशांतच्या मातोश्री आता त्या तशा बोलण्याच्या अवस्थेत नाही आहेत, त्यांनाही ह्याचा शॉक बसला असं तुमचं मत आहे. जर हे लक्षात येत होतं की डॉक्टरांचं वागणं ॲबनॉर्मल आहे तर तुम्ही त्यांना काढलं का नाही? ते भाडेकरूच होते. तेच ना प्रॉब्लेम काय झाला, 15 दिवसापासून अबनॉर्मल म्हणजे असं नाही म्हणता येणार, ते टेन्शन मध्ये त्या 4-4, 5-5 दिवस ड्युटीवर असतात, त्यांचं कंटिन्यू ते समजेल तुम्हाला. पण त्या विचारलं की म्हणायचे काय नाव, जरा जॉबचं टेन्शन आहे असं. मग आपण डॉक्टर आहेत, पर्सनली टेन्शन असं कोण नाही ना शेअर करत एवढं. आणि आई नानाला कसं जेवायच्या बोलायच्या हे करायच्या, पण वाटत ते भाडेकरू होते तर तुम्ही त्यांना आपली रूम खाली करा वगैरे असं कधी सांगितलं होतं? नाही 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 कधीच नाही. त्यांना मुलगी मांडलंय, वर रूम असली ना, आई एकटी असायची ना, आईपाशीच असायच्या त्या, आईपाशी जेवायला, आईपाशी सगळं झोपाय. पण माझी माहिती अशी मिळाली मला की त्यांना ती रूम सोडायची होती तुमची, म्हणून त्या एका हॉटेलमध्ये जाऊन काही काळासाठी राहिल्या होत्या. नाही 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 आम्ही त्यांना कधीच म्हणलं नाही रूम सोडा वगैरे, कधीच नाही. आता तर नाहीच म्हणलो, कारण उलट त्या, आणि जर मला सांगा त्यांना हॉटेलमध्ये असं राहायचंय असं काय आम्ही काय लगेच म्हणलं, आम्ही असं बोललोच नाही. हे खोटं आहे. प्रशांतचं काय शिक्षण आहे? त्याचं बीटेक झालेलं आहे, IT इंजिनियर. हा IT इंजिनियर आहे. कुठे जॉब करतो? पुण्यात. मुंबईला आहे त्याचं ऑफिस, पण वर्क फ्रॉम होम तो पुण्यामधून करतो. त्याचं चांगलं पॅकेज वगैरे दिसतंय. तेच सांगते मी तुम्हाला, त्याचं सगळं व्यवस्थित आहे, तो दिसायला पण स्मार्ट सगळं आहे त्याचं. त्यामुळं का काय माहिती, पण तो नाही म्हटल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं, पण ते खूप त्याला टॉर्चर केलं. अच्छा प्रज्ञा, एक नवीन माहिती आता प्रशांत बद्दलची आली. तो बीटेक आहे, तो IT कंपनीमध्ये काम करतो, त्याला उत्तम सॅलरी पण आहे आणि दिसायलाही स्मार्ट आहे, म्हणून तुमचं म्हणणं आहे की डॉक्टरांनी त्यांना नाही म्हणून, म्हणजे मी असं नाही म्हणत की म्हणून त्यांनी, आता त्या असताना जरा मेंटली डिस्टर्ब होत्या, मी असं म्हणत नाही की त्याकडे सगळं होतं म्हणून, पण त्यांनी विचारलं नाही म्हणले, हा विषय क्लोज झाला होता. मला एक सांगा, त्यांचं हे वागणं तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कोणाला कळवलं होतं का? त्यांच्या आई वडिलांना? हे आम्हाला काही माहिती नव्हतं, आम्हाला जस्ट आता माहिती झालं हे सगळं, ते ज्यावेळेस मोबाईल. तुम्ही ज्या वेळेला हे सगळे मोबाईल वगैरे बघितले, तुमच्या कधी लक्षात आलं का की प्रशांत सुद्धा प्रेमात पडलेला आहे? नाही, नाव हे गोष्ट नाही, ते डायरेक्ट नाही म्हणलेलं आहे असं. आणि हे आम्हाला आत्ता समजलंय सगळं, आणि त्यांनी विषय क्लोज केलता ना, म्हणून परत प्रशांतने पण नंतर हे केलं नाही. फक्त लक्ष्मीपूजन दिवशी एवढंच बोलला की मॅडम प्लीज, नाही का, ठीक आहे मी चुकून काढले फोटो, जास्त बोलायला लागलं, प्लीज असं बोलू नका वगैरे, नाही का, मला आवडत नाही, एवढंच. बाकी भाऊबीजेच्या दिवशी काय झालं? भाऊबीजे दिवशी त्या नव्हत्याच. आणि त्याच दिवशी संध्याकाळी
माझा मोठा भाऊ होता, ते आले आणि जाताना सांगून गेले, दादा मी काकूंना सांग उद्या येईल 12:30 वाजता जेवण करायला. मला सांगा व्यवस्थित बोलल्यानंतर, आणि असं बसता बसता एवढंस गोष्टींना असं वाटलं पण नाही की ते त्याचं एवढं ही करतील म्हणून. आणि त्या त्यांचं काय पर्सनल आम्हाला कधी काय सांगत नव्हत्या, पण आपल्याला समजतं ना की पुढचं माणूस असं पण नव्हतं, त्या असं कामाच्या तणावात होत्या. टेन्शन मध्ये होत्या, कारण मला ते मागच्या वेळेस पण जाणवलं. करेक्ट. तर याच्यामध्ये प्रज्ञा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे इथे खूप जास्त वर्क स्ट्रेस होता का? कारण असं दिसतं आहे की जी पोलिसांनी तक्रार केली त्याप्रमाणे म्हणजे ज्या ज्या वेळेला पोलिसांचे आरोपी आले त्या वेळेला रात्री 11 वाजता 11:30 वाजता डॉक्टरांना तिथं जाऊन त्या आरोपींचं एक्झामिनेशन करायचं आहे. पोलिसांनी त्यांना हवे तशा पद्धतीचे फिट रिपोर्ट्स मागितले. फिट आणि अनफिट रिपोर्टवरून पोलीस आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला आणि त्यांनी तो चौकशीसाठी पत्रही दिलं पोलिसांनी की त्यांचं वागणं काही बरोबर नाही. पण आपल्याला कधी प्रशांतला त्या म्हणाल्या की हे असं पोलीस मला फिट अनफिट सर्टिफिकेटबद्दल बोलताय? आता मी एवढं डिटेल नाही मला माहिती, मी सांगते माहिती होईल कारण ते काढले पोलिसांनी. पण प्रशांतला पण पर्सनल असलं काही बोलल्या नसतील असं मला वाटते, कारण माझ्या भावाला एवढं कंटिन्यू काम असतं आणि आता मुंबईच्या मेन म्हणजे ऑफिसला प्रोजेक्ट चालू होता, तो आमचे पण कॉल दिवस उचलत होता. प्रशांतचं वय किती? वय आता 28 आहे त्याचं. 28 वर्ष वय. आणि त्याला खूप बिझी असतो, कामात असतो. आणि पहिली गोष्ट अशी त्या म्हणतात ना, त्यांनी मला म्हणजे मानसिक म्हणजे टॉर्चर वगैरे. मला एकच प्रश्न पडलाय की जर मग भैयाने जास्त कॉल तिला करायला पाहिजेत, भैयाने एकही केलेला नाही कॉल. तुम्ही म्हणता की एकही कॉल केलेला नाही? म्हणजे आता जस्ट ते झालं ना, त्या खूप कॉल करत होते त्याला. तो म्हणला पण मॅडम प्लीज कॉल करून मला टॉर्चर करू नका. शेवटी त्याने कॉल उचलायचे रिसिव्ह करायचे बंद केले. हो, ते आहे सगळं, तुम्हाला नंतर सगळं मिळेल. आणि मग तुम्हाला केव्हा कळलं की तिने आत्महत्या केली डॉक्टरांना? ते माझं जरा हे असल्यामुळे मला लवकर सांगितलं नाही घरच्यांनी. मला काल माहिती झालं, पण घरच्यांना तेव्हाच मला नाही माहिती. ते मी नव्हते ना, ते सांगते मला एवढं काही सांगता येणार नाही. पण अजूनही तुम्हाला डॉक्टरांबद्दलची एखादी आठवण आठवते की त्यांचं खूप तुम्हाला अजूनही ती आठवण येते? म्हणजे खरं तर वाईट पण वाटतं की एवढं बहिणीसारखी होती ना, म्हणजे कळल्यानंतर मला खूप वाईट वाटलं होतं. पण दुसरी गोष्ट की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही एवढं जवळ केलं घरच्या म्हणजे मुलीसारखं, पण तिने फक्त एवढ्याशा गोष्टींना ती काय झालं खूप ट्रेसमध्ये मेंटली डिस्टर्ब असल्यामुळं का काय माहिती तिने असं म्हणजे डॉक्टर काय औषध वगैरे घेत होते स्वतः? नाही मग आम्हाला ते कसं आम्ही सांगू शकतो ना. तुमच्या इथे भाडेकरू होत्या, तुमच्या कुटुंबात एवढ्या जवळच्या होत्या, तरी त्या 4 त्यांची ड्युटी अशी होती, गेले की 4 दिवस 4 दिवस 2-3 दिवस असते ना त्यांची ड्युटी तशी. एकदा नाईट लागली की पुण्यामध्ये. हा, ते काहीतरी आहे बघा, तुम्ही करा सर्च. पण आता भाडेकरी म्हणजे डॉक्टर आहेत, एवढं पर्सनली आपल्याला काय माहित. आणि माझे आई वडील असतात, ते पण शेतात जातात. त्यांना आता लोक शेतकरी म्हणलं. आम्ही 3 बहिणी 2 भाऊ. आम्ही 3, माझा मोठा भाऊ पण पुण्यालाच होता, आत्ता आलाय जस्ट. आणि तो पण पुण्याला असतो, मी पण पुण्याला असतो, ते दोघी. तुम्हाला म्हणजे तुम्ही फलटणकर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांचं मूळ गाव बीडचं, तर एवढ्या दूरचे संबंध पण आपल्याला नको वगैरे असं काही होतं? हो, म्हणजे काय झालं, इथं त्या राहत होत्या समोर कुठेतरी, ते 2-3 वेळा आल्या होत्या रूमसाठी विचारायला. आणि ते कसं हे समोरचे जे आहेत ना काका वगैरे, त्यांची जरा ओळख होती डॉक्टर असल्यामुळं. आणि कसं आता आपल्या इथली सरकारी अधिकारी डॉक्टर, मग ठीक आहे असं म्हणजे काय वाटलं नाही, म्हणून एवढं काय नव्हतं. ते आलं असं, ते म्हणजे मुलगी खरंच म्हणजे असं वाटत नव्हतं, म्हणजे चांगली होती असं. पण तिने असं म्हणजे जात प्रशांतचा नकार होता, पण आईला आणि वडिलांना कधी वाटलं का की ही सून म्हणून चांगली राहील? अहो, आमचं सूनचा प्रश्नच येत नाही. इंटरकास्ट कसं, आणि आमच्या मनात पण नाही. आम्ही त्यांना रिस्पेक्टली डॉक्टर असं कसं असं त्याचं लग्नाचं चाललेलं आहे, आम्ही बघतोय. हो, आणि असं नाहीये काय की ती मुलगी डॉक्टर म्हणून, असं कसं ती इंटरकास्ट वयाने म्हणजे मोठ्या का नाही माहिती, पण आमचं 1% बी नाही. 26 वर्षाचं एज नाही मला माहिती सांगता येणार, पण दादा दिदी म्हणतो ना, असं आम्ही तिला कशाला ही करवलं इंटरकास्ट वगैरे, आमच्या मनात पण नाही असं काय. प्रश्न नाही, शक्यच नाही आई वडिलांनी. ठीक आहे. आता आपण जरा पोलिसांच्या भूमिकेकडे येऊ. जेव्हा प्रशांतला अटक केली त्यावेळेला पोलिसांचं काय म्हणणं होतं? आता ते मी नव्हते. तुम्ही नव्हते? मी आता जस्ट आली, मला नाही माहिती. ते नाही इथेच त्यांना हो हे कन्फर्म आहे. माझ्या भावाने सकाळी इंटरव्ह्यू दिले, त्याच्यात आहे. तो आता नाहीये. तो होता ना, त्याला पण घेऊन गेलते त्याच्याबरोबर, परत त्याला सोडलं मग. तर प्रज्ञा असं आहे की ह्या कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. दिसतंय असं की कुठेतरी एक नाजूक संबंधाची काहीतरी भावना डॉक्टरांच्या मनात आहे असं बनकर कुटुंबाचं म्हणणं आहे. प्रपोज पण केलं डॉक्टरांनी, ज्याला प्रशांतनी नकार दिला. बरं, तो बीटेक आहे. कुठे शिक्षण झालं प्रशांतचं? कोल्हापूरमध्ये. इथं होता मधुजीला, नंतर कोल्हापूरमध्ये झालं. कोल्हापूरला कुठल्या कॉलेजला?
कोल्हापूर शिवाजी. शिवाजी विद्यापीठामध्ये. शिवाजी विद्यापीठामध्ये कदाचित त्याचं शिक्षण झालेलं आहे. त्याला चांगलं पॅकेज पण आहे आणि आता पोलिसांचा जो दावा आहे की आम्ही कुठेतरी अटक केली, तसं नाही आहे. अर्थात पोलीस ते नेहमीच्या पद्धतीनं आरोपी फरारच होता, त्याला अटक करण्यासाठी ह्या गोष्टी फरार नाही, काय झालं, तो असताना खूप शांत हळू आहे. तो खूप घाबरला होता की आता मुलांची त्याच्या एजनुसार जरा असं समजून घ्या की मला का म्हणजे ऑलरेडी त्याला एवढं डिस्टर्ब तिने केलं होतं. तो खूप ट्रेसमध्ये होता. फरारी म्हणून म्हणणं योग्य नाहीये. पण नंतर तो आला, आम्ही समजून सांगितलं बाबा काय नाही, आला. आम्ही फोन केला, इथून त्याला घेऊन गेले. तो फरार. तुम्ही फोन करून कळवलं? हो, त्यांनी तसं सांगितलं होतं ना, आले की कळवा, कारण माझ्या आईला बहिणीला ते सारखे तिथं नेत होते ना पोलीस स्टेशनला, त्यामुळे. ठीक आहे. तर ह्या प्रकरणामध्ये हे बनकर कुटुंबाचं जे मत आहे तेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येईल. आज प्रशांतला प्रज्ञा हजर केलं जाणार आहे कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर ह्या नवीन तपशिलाची माहिती मिळेल. पण 4-5 महत्त्वाच्या गोष्टी तर कळल्या. पोलिसाकडं प्रशांत स्वतःहून हजर झाला. प्रशांतला डॉक्टरांनी प्रपोज केलं होतं. प्रशांतला ते नको होतं तो संबंध. हे इंटरकास्ट आहे, हे कुटुंबात पण चर्चा होती, कारण त्या बीडच्या हे फलटण आहे. इंटरकास्ट चर्चा म्हणजे आम्हाला नव्हतं हे माहिती, पण तुम्ही बोलला ना की बाबा घरच्यांच्या मनात, आमच्या मनात असं कसं येईल असं मी म्हणतीये तुम्हाला. हा, तर प्रशांतनी नकार दिला. प्रशांतनी नकार दिल्यानंतर डॉक्टर इथेच राहिला. त्यांचे कौटुंबिक संबंध होते आणि यांच्या बोलण्यातनं एक सतत येत आहे, ते म्हणजे कामाचा खूप आपल्यावरती ताण आहे, व्याप आहे असं डॉक्टर म्हणायचे आणि त्या मेंटली डिस्टर्ब होत्या, असं बनकर कुटुंबाचं म्हणणं आहे. पहिलं वागणं हे जर चेंज असा होता, डिस्टर्ब होतं. आणि भैया प्रशांतची त्यांची आता जस्ट ओळख झाली, ते पण आजारी होता, ट्रीटमेंट दिली ती म्हणून. पण आधी त्याचं कॉन्टॅक्ट जास्त नव्हतं जेवढं आमचं होतं. कशाची बोलताय? प्रशांतचं आणि त्यांची ओळख नव्हती, आता जस्ट झाली होती. म्हणजे ओळख अशी होती की आपल्यात भाड्याने, पण आम्ही कसं मुली जसं क्लोज होतो, ती काय झालं आजारी पडला ना तेव्हापासून ओळख झाली. डेंग्यू झाला आणि मग ते हिथंच जरा नाही का गोळ्या वगैरे असं झालं तेव्हा ओळख, आणि असं वाटलं पण नाही, म्हणजे तिच्याबद्दल आम्ही खूप क्लोजली झालो होतो. ठीक आहे. तर हे बनकर कुटुंबाचं म्हणणं मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना NDTVवरती पहिल्यांदा कळलंय. या बोलण्याचा सार एवढाच मला दिसतो आहे की त्या मेंटली कुठल्या तरी तणावाखाली होत्या आणि त्या तणावातनं त्यांचं बोलणं असंबंध होतं असं तुमचं म्हणणं येते. त्या टेन्शनमध्ये होतं हे नक्की.